महाकरुणिक तथागत सम्यक संबुद्ध बुद्धांनी भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म, त्या सद्धम्मावर आरूढ पूजनीय भिक्खू संघ या तिन्ही विश्वरत्नास त्रिकाळच्या अत्यंत श्रद्धापूर्वक त्रिवार पंचांग प्रणाम करतो। तसेच चौथे रत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील त्रिवार पंचांग प्रणाम करतो। आपणा सर्वांना वंदन अभिवादन करतो। आज आपण बघू की आर्य अष्टांगिक मार्गातील शीलाची शेवटची पायरी सम्यक आजीविका अर्थात सम्यक उपजीविका ही काय आहे। भगवान बुद्धाच्या अमृतमय वाणीतून प्रकट झालेले महासती पठाण सुत्तामध्ये सांगितलेले कथमोच भिक्खवे सम्मा आजीवो इद भिक्खवे आर्य सावको मिच्छा आजीवंगपहाय सम्मा आजीवेन जीवितं कप्पेति अयं उच्यति भिक्खवे सम्मा आजीवो। अर्थात सम्यक आजीविका काय आहे तर मिथ्य आजीविका ओळखणे, तिचं प्रहाण करणे, नष्ट करणे, तिच्यापासून दूर अलिप्त राहणे आणि सम्यक आजीविका हिनेच उदरनिर्वाह करणे योग्य मार्गाने, सुयोग्य मार्गाने। आणि अर्थातच ते सुयोग्य मार्ग जे की पंचशील, अठ्ठशील, दशशील आणि जे काही महाशील आहेत या शीलांसाठी ते उपयुक्त असे ठरते। आणि मिथ्या काय तर ते या शीलांना हानी पोहोचवते, हानिकारक असते, ते शील तोडते। ती सर्व उपजीविका हे मिथ्या उपजीविका आहे। पानाती पाता वेरमणी आपण म्हणतो, हिंसा न करणे, जीव हत्या न करणे, तर यामध्ये ते शील पळूनच चालणार नाही। तर हत्या जेणेकरून होईल असं शस्त्रास्त्राचं दुकान आपण थाटता कामा नये, आपण विष विक्री करता कामा नये, आपण कुक्कुटपालन, पशुपालन आणि मेंढी पालन, बकरी पालन हे करता कामा नये। आपण शस्त्रास्त्राचा सोबतच विष विक्री क्रियेचा व्यवसाय आणि हे या पद्धतीचं जर खाटकाच्या पद्धतीने व्यवसाय असतील ते अजिबात करता कामा नये। कोणी खोटं बोलून साक्षी देत असेल तरी मुसावादामध्ये हे असे व्यवसाय म्हणजे मिथ्य व्यवसाय आहेत, दुष्ट व्यवसाय हे करता कामा नये। त्याचसोबत देह विक्री करणे अर्थात कुंटणखाना चालवणे हे देखील करता कामा नये। त्याच पद्धतीने ज्योतिष पाहून आपली उदरनिर्वाह करणे हे देखील निषिद्ध आहे। या पद्धतीने एखादा कोणी मनुष्याची विक्री करत असेल, खरेदी करत असेल, हा देखील निषेधार्ह उपजीविकेचा प्रकार आहे। तर या पद्धतीने आपण बघितले की हे निषेधार्ह आपण करायचं नाही, त्याच्या विरुद्ध दिशेने, उलट दिशेने सम्यक जे आहे आपण ते करायचे आणि आपल्या पदरामध्ये कुशल कर्माचा संचय करायचा आहे, जेणेकरून की आपलं कल्याण होईल, इतरांचं कल्याण होईल, आपल्याला सुख मिळेल, तसेच इतरांना देखील सुख मिळेल आणि दुःखविहीन, पश्चातापविहीन आणि प्रसन्नतेने आपण पुढे निर्माणाकडे वाटचाल करूया। सर्वांचं मंगल हो, कल्याण हो। धन्यवाद। व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब